नमस्कार, माझं नाव विकास आराध्ये आणि मी BVG हेल्थकेअर ला पहिली भेट माझी दिली साधारण 12-13 फेब्रुवारी 2023ला. आणि भेट देण्याचं कारण होतं माझी भाची, तिचं वय 18 वर्षाचं आहे आणि तिला लिम्फोमा, डी सेल लिम्फोमा, नॉन हॉजकिन डी सेल लिम्फोमा नावाचा कर्करोगाचा प्रकार झाला होता, कॅन्सरचा प्रकार. आणि फक्त 18 वर्षाची ती मुलगी आहे. प्रथम आम्ही सगळे घरात सगळे घाबरले, कारण ब्लड कॅन्सर म्हणल्यावर त्याची ख्याती कशी आहे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचवेळी मला हेही माहीत होतं की BVG सायन्समध्ये माझ्या परिचयाचे एक माझे मित्र होते, त्यांनी मला BVG लाईफ सायन्सबद्दल सांगितलं होतं की त्यांच्याकडेही याची औषधं आहेत. तर जेव्हा तो डिटेक्ट झाला, त्याचे डिटेक्शन 1 महिना आधीपासून त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले होते. छोटे मोठे टेस्ट लंप आल्यापासून त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले होते आणि लंप आल्यानंतर ते कन्क्लुजन येईपर्यंत की हो ठरलंय आता नॉन हॉजकिन डी सेल लिम्फोमा झाला, हे कन्फर्म होईपर्यंत 1 महिन्याचा अवधी गेला. त्याचवेळी त्या काळात BVG बद्दल मी ऐकलं होतं, मला एकाने सांगितलं होतं. आणि त्यानंतर आम्ही तिची ट्रीटमेंट सुरू केली. तिची ट्रीटमेंट सुरू होती जवळजवळ 20 फेब्रुवारीच्या दरम्यान तिचा पहिला किमो होता. आणि त्याच्या आधीच 12 किंवा 15 फेब्रुवारीच्या आसपास BVG मध्ये जाऊन मी तिचे सगळे रिपोर्ट्स डॉक्टर गौरव पठारे साहेबांना दाखवले आणि ते सगळे रिपोर्ट्स पाहून त्यांनी औषधं दिली. आणि ती सगळी औषधं किमोच्या आधीच आम्ही सुरू केली होती. फक्त त्यांनी जी अट टाकली होती की किमोच्या 1 दिवस आधी आणि नंतर ती औषध देऊ नका, इतर वेळी द्या, ते आम्ही सुरुवात ॲलोपॅथीच्या आधी आयुर्वेदिकने सुरुवात झाली होती. सेम टाइम मी जे आमच्या MB अग्रवाल डॉक्टर होते त्यांच्या म्हणजे सुपरविजनखाली पेशंट संपूर्ण ट्रीटमेंट चालू आहे, त्यांनाही सगळी औषध दाखवली, त्यांचाही सल्ला आला. ते म्हणाले गो हेड, ही अप्रतिम औषध आहे. आणि आम्ही त्यांचाही सल्ला घेतला आणि आम्ही दोन्ही म्हणजे ॲलोपॅथीही आणि सेम टाइम आयुर्वेदिकच्या 2 टॅबलेट्स होत्या, 2 सिरप्स होते, अशी सगळी औषधं आम्ही एकत्र सुरू केली. तर 5 किमो, टोटल 6 किमो होते तिचे. आणि या संपूर्ण 6 किमोमध्ये प्रत्येक किमोमध्ये 20-21 दिवसाचं अंतर असायचं. आणि कित्येक वेळेला काय व्हायचं की जेव्हा आम्ही पेशंटला घेऊन डॉक्टरकडे यायचो त्या डे केअर सेंटरमध्ये किमो करण्यासाठी, तर त्याच वयाचे, तिच्या बरोबरीच्या वयाचे काही पेशंट्स आम्ही पाहायचो. तर किमो झाल्यानंतर त्या पेशंट्सना जो त्रास होता तो किती भयानक त्रास असतो. मुलांच्या म्हणजे आता ते आमचं पेशंट तर कमीच वयाचं आहे, तोंडाला आतमध्ये फोड येतात, त्याचं ॲपेटाईट होतं जातं संपूर्ण, त्याला भूकच लागत नाही, त्याला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो, स्किन काळी पडते. आणि असे भयंकर जे साईड इफेक्ट्स आहेत किमोचे, ते मी माझ्या लक्षात आलं की हे आयुर्वेदिक घेतलं आपण, पण हे आमच्या पेशंटमध्ये साईड इफेक्ट्स जवळजवळ नव्हते. आणि 3रा, 4था, 5वा, 6वा किमोच्या वेळी आमचा पेशंट जेव्हा तिकडे जायचा आणि जेव्हा डॉक्टरही तिला पाहायचे आमच्या पेशंटला, आणि इतर जे पेशंटचे नातेवाईक आणि त्यांचे मित्रपरिवार बघायचे आमच्या, ते म्हणायचे तुमचा 6वा किमो होऊन सुद्धा तुमच्या पेशंटमध्ये हे जे साईड इफेक्ट्स आहेत, स्किन डाकन होणं, टॅन होणं किंवा तब्येत एकदम खालावणं, डार्क सर्कल्स आहेत डोळ्याभोवती, हे सगळं काही दिसत नाहीये. फक्त केस गेले होते आणि ते डॉक्टरांनी सांगितलं होतं केस जाणार, पण बाकीचे कुठलेही साईड इफेक्ट, काहीही त्रास झाला नाही आमच्या वेळेला. कारण बरोबर आम्ही BVGची जी औषधं घेत होतो त्याचा आम्हाला प्रचंड फायदा झाला. आणि रिझल्ट आम्ही आजही पाहतोय. संपूर्ण किमोची ट्रीटमेंट संपलेली आता. आम्ही हे औषधं आयुर्वेदिकची कंटिन्यू ठेवणार आहोत, आम्हाला जोपर्यंत डॉक्टर सांगिततील तोपर्यंत. आणि आमचा पेशंट अतिशय पॉझिटिव्ह आहे. फार अगदी 10% सुद्धा साईड इफेक्ट झाले नसतील, जे इतरांना 100% होतात त्याच्या समोर 10% साईड इफेक्ट फक्त झाले. केस गळाले आमच्या पेशंटचे. आणि आता जेव्हा शेवटचा किमो संपला, आता त्याला 1 महिना झाला, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या पेशंटचे केस परत यायला सुरुवात झाली 1 महिन्यात. कारण आम्हाला डॉक्टर सांगितलं होतं की याला 6 महिने लागतील केस वगैरे यायला, पण नाही, लगेच 1 महिन्यातच बारीक बारीक केस स्काल्फवर उगवायला लागले. तर मी नक्कीच त्याचं पूर्ण श्रेय BVGच्या आयुर्वेदिक औषधांना देईन. आणि वन्स अगेन थँक्यू टू गायकवाड सर आणि डॉक्टर गौरव पठारे. धन्यवाद.